भरधाव कार व दुचाकीच्या धडकेत वयोवृद्ध दुचाकी चालक व त्याची पत्नी ठार झाली। ही घटना सोमवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील सोमेश्वर फाट्याजवळ घडली। पोलिसांनी कार चालक महिलेस ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुरेश वसंतराव वाखारकर वय 64 वर्ष राहणार अमृतधाम पंचवटी व विद्या सुरेश वाखारकर वय 60 वर्ष अशी मृत पती पत्नीचं नाव आहे। स्मिता विजय रासकर वय 50 राहणार डिसुजा कॉलनी गंगापूर रोड नाशिक असे ताब्यात घेतलेल्या संशयित कार चालकाचे नाव आहे। पोलिसांच्या माहितीनुसार गंगापूर रोडवरील सोमेश्वर मंदिराकडून जेहान सिग्नल कडे वाखारकर दाम्पत्य त्यांच्या दुचाकीने MH15 GW 4294 जात होते। त्यावेळी अचानक समोरून आलेल्या कारने MH15 GM 0066 वळण घेत दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत वाखारकर दाम्पत्य जखमी झाले। परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। नागरिकांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुचाकी चालक सुरेश वाखारकर यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी विद्या वाखारकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। पोलिसांनी कार चालक संशयित स्मिता विजय रासकर यांना ताब्यात घेतले आहे। वाखारकर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे। पोलिसांनी अपघातग्रस्त कार पोलीस ठाण्याच्या आवारात आणली आहे। काल दिनांक 25/11/2024 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान सोमेश्वर पेट्रोल पंपाजवळ गंगापूर गाव ते गंगापूर रोडकडे एक 2 व्हीलर येत असताना त्यावर बसलेले पती पत्नी हे त्यांचे घरगुती लग्न समारंभाचा कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना त्यांच्या विरुद्ध बाजूने एक हुंडाई कंपनीची वर्ना कार ही U-टर्न घेत असताना भरधाव वेगाने तिने त्या 2 व्हीलरला धडक दिली आणि त्या सदर अपघातात हे 2 व्हीलरवरील दोघं पती पत्नी हे गंभीर जखमी झाले। तदनंतर त्यांना दवा उपचारासाठी इस्पितळात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी दोघं पती पत्नी यांना मयत घोषित केले आहे। त्यावरून आम्ही गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 289/2024 भादवी न्यायसंहिता कलम 106(1), 281, 125A, 125B, 324(4) तसेच मोटर परिवहन कायदा कलम 184 व 185 अन्वये सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। तपास आम्ही सपोनी अहिराव करीत आहोत। ही कुठल्या तरी मादक द्रव्याचं सेवन करण्याची केली असल्याबाबतची शंका असल्याने आम्ही तिची वैद्यकीय तपासणी केलेली आहे व त्याबाबतचा अभिप्राय आम्ही FSL वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठवलेला आहे। त्याबाबत पुढील तपास आम्ही करीत आहोत। सदर महिलेचं नाव रासकर असून त्यांची आम्ही वैद्यकीय तपासणी केलेली आहे।